घ्यायचा आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवराय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा करून अण्णाभाऊजी साठे यांनाही वंदन करून अहिल्यादेवी होळकर महात्मा ज्योतिबा फुले आणि सर्वच महापुरुषांना माझा मानाचा मुजरा आपल्या तीर्थापुरी नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय श्री. महिलांची संख्या प्रचंड वाढली. माता माऊल्यांच्या लक्षात आरक्षण आलं, हे आरक्षण मिळालंच म्हणून समजायचं. तीर्थपुरी आरक्षणच घ्यायच्या मागे दिसते आता. आपल्या राज्यातली एकही सभा अशी नाही की त्या सभेला 3 लाखापेक्षा कमी महिला नाहीत. सगळ्या सभेला 2-3 लाख महिला. पूर्वी आपण कार्यक्रम घेतले त्यावेळेस विषय वेगळे होते, आता विषय बदलले. त्यावेळेस मराठा एकजूट करायचा होता म्हणून आपण त्यावेळेस तसं मार्गदर्शन किंवा एकमेकाशी संवाद साधायचो. आता आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत अंतिम टप्प्यात आरक्षण आहे. आता म्हणून महिलांनी आणि सगळ्या पुरुषांनी आता एकत्र राहायचं. त्यावेळेसचे विषय वेगळे. आलो भाई इकडे बी. कोणत्या सभेला गेलं की माझ्या टोकऱ्यावरच येत आहे. ते बी सध्या मला वरूनच बघत येत, आता खाली उतरतच नाहीत. त्यांना असा लोड येतो माझ्याकडे यायचं म्हणलं की यादीच तयार आहे त्यांची, कोणी कोणी अंतरवालीला जायचं. आधी यादी तयार करते पण ते जबर अंतरवालीला ते आधी वाचून बघत आहेत कोणाकोणाचे नाव आहेत आणि खाली बघत आहेत कुठं जायचं. अरे तुम्ही मग कार्यक्रम बिघडायचं मग आहेत का ना. ते काही बोलले का हसायला लागले, तुम्ही हुकायला लागलो ना. मग ते पुढच्या कडीत जर बसले ना लय अवघड कार्यक्रम आहे तुमचा. आता त्या मुरम्यात वेगळेच बसले होते, कुठेच बाप्पा नाना ते खाली उतरा म्हणलं की टपाटपाच खाली उतरल्यास. ते खाली वाचित येत कुठं जायचं. आंतरवाली म्हणलं की ते म्हणलं आम्ही नाही जात भाऊ, कारण मी खरं बोलतोय आणि गोरगरीब मराठ्यांचे प्रश्न खऱ्यापणानं मांडतोय. त्याच्यामुळे इकडे यायचं असलं तर खरं बोलायचं, नाही तर इकडं पायसुद्धा ठेवायचा. कारण इथं घराघरातल्या मराठ्यांच्या पोरांचा आयुष्याचा प्रश्न झाला आहे. आता तुमचे बहाणेबाजी आणि तुमच्या गप्पा ऐकायसाठी आम्ही आंदोलन उभा नाही केलेलं. इथं पक्ष फिक्ष काय नाही. आता इथं मराठ्यांच्या आयुष्याचा प्रश्न झाला आहे. मराठ्यांच्या पोरांचे आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागलेत, तो प्रश्न आहे इथं. इथं प्रत्येकाचा लेकरू प्रत्येकाला मोठं करायचं आहे. याच्यासाठी या जगात आणि या देशात स्पर्धा सुरू झाली. या स्पर्धेच्या युगात जर आम्हाला जगायचं असलं टिकायचं असलं तर आरक्षणाशिवाय पर्याय नाही. त्याच्यासाठी ही लढाई.
इथं आंदोलनं मॅनेज होण्यासाठी नाहीत किंवा मित्रत्व करण्यासाठी नाही आहेत. त्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेमच ते मी त्यांना मॅनेज होत नाही. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आपण पैशासाठी करीतच नाही. आपल्यावर कवा कर्जच आहे कवा बघा तो. आपण पैशासाठी आणि पदासाठी करीतच नाही. या गोरगरिबांचे लेकरं क्लास 1 पासून क्लास 4पर्यंत अधिकारी आरक्षण देऊन बनलेले उघड्या डोळ्यांना मराठ्यांना एकदा बघायचं. आपले पोरं IPS IAS दर्जाचे अधिकारी झाले पाहिजेत. त्याच्यासाठी आपल्याला आरक्षण पाहिजे आणि ते आपल्याला मिळवायचं. आता ही लढाई अंतिम आहे. मराठे मुंबईकडे निघालेत. आता मी 17 तारखेच्या बैठकीत म्हणलो होतो इथंच आंदोलन करू, एक फाईट मारून बघू इथंच. नको नको म्हणले. मराठा समाज मला मुंबई म्हणा म्हणलो मी बी मुंबई. आणि जे दणका सुरू झाला ते मुंबईचा. अगं बाबा भयानकच. मला मंत्र्याचे फोन येते. आपले पोट्टे लय बेकार आहे तो मराठ्याचे. तराला लागले काय करते याचा भरोसाच नाही. ते मसडीच घेऊन निघालेत. कुठं चालले पण कुठं नाही. आता मंत्र्याचे फोन यायला लागले ना मला. होय तू मसडी घेऊन येणार काय? मला नाही माहिती. जाऊन तिकडं. बरं ते पोट्टे बी असे नमुने बाजेत मराठीचे. त्या मसडीवर उलट बसले. एकाने टांगडे इकडे केले आणि एकाने इकडे केले. ते म्हणले मसडीवर लोक बसत येतात कसे? म्हणलं मला तरी काय माहिती कसे बसत येते. काय शोध लावी त्याने पोरं भरोसाच नाही यांचा. आणि ते फुल प्रेशरमध्ये आले. आता हे गबाळ आल्यावर काय करी? मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही त्यावेळेसच. मग तुम्ही मराठ्यांच्या नादी लागू नका, त्यांच्या वाटा जाऊ नका. त्यांच्या हक्काचं आरक्षण त्यांना द्या. कारण हे पोरांच्या स्वतःच्या पोराच्या न्यायासाठी कोणत्याही टोकाला जाऊ शकते. जर पोराचे मुर्दे त्यांच्या डोळ्यात देखता पडणार असले तर माझा मराठा समाज नाही सहन करू शकत. तुमचं राजकारण येईल जाईल हो. 2 वर्षाला येईन 5 वर्षाला येईल. पण आमच्या पिढ्याना पिढ्या इथं बरबाद व्हायला लागल्या. त्याचं काय? तुमच्या पलट्यात तुम्हाला बसत्यात पण झळा आम्हाला भोगावं लागतात गोरगरिबाला. तुम्हाला सत्तेत कसं जायचं तुम्हाला चांगलं माहिती. पण आमचे पोरं मोठे करायचं हे आम्हाला माहीत पण नाही. आणि तुम्ही आम्हाला शिकेलं सुद्धा नाही. तुम्ही तुमच्यापुरतं शिकून घेतलं. सत्तेत कसं यायचं आणि आपलं कसं भागवायचं हे तुम्ही शिकून घेतलं. आमच्या पोरांना कसे मोठे होणार आणि त्या नोकऱ्या कशा लागणार हे कुठं तुम्ही आम्हाला सांगितलं? तुम्ही नाही सांगितलं आम्हाला. ते ज्यांचे 40-40 वर्षे विचार पटत नव्हते ते एका रात्रीत एकत्र झाले आणि आपल्याला मूर्ख बनवायला लागले. आता तेच म्हणतात ते चांगलं आहे म्हणून. आणि तेच या 5 वर्ष अगोदर म्हणत होते हे वाईट आहे. किती भयान परिस्थिती मराठ्यावर येऊन ठेपली. जरा सावध व्हा. मी तुमच्या दारापर्यंत येतोय पण तुमच्या पोरांसाठी येतोय, माझ्यासाठी नाही येत. मी रातपाठ एक करायला लागलो ह्या मराठ्यांच्या पोरांसाठी. मी माझी छाती बडून घ्याल किंवा पाठ बडून घ्याल तुमच्याकडे नाही आलो. ही सत्य परिस्थिती. रात्रीचा कार्यक्रम पाठ 4:30 वाजता झालाय रात्रीचा. रातपाठ एक कोण करत असतं माहिती आहे का तुम्हाला? राजकारणी. कड्या वाजीन, दार उघडीन, दार नाही उघडल्यावर पाहुण्याला फोन करीन. त्याला एवढी बार सांग माझ्यावर देण ठेवायचं. काय देण ठेवतो तर इथं आमची पार काडी लागली मराठ्यांची. तोवर काय देण ठेवतो? ते रातची कड्या वाजवते. त्याच्यात त्याचा स्वार्थ आहे म्हणून वाजवित. मी रात्रंदिवस म्हणतोय माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचं कल्याण व्हावं म्हणून रातपाठ एक करायला लागलो. याच्यात माझा काही स्वार्थ नाही. मला अंबेजोगाईच्या सभेत उभा सुद्धा राहता येत नव्हतं. 3 मिनिटापेक्षा जास्त मी व्यासपीठावर उभं राहू शकत नव्हतो. तुम्ही बघितलं का? अरे तुम्ही बघितलं का? तेच म्हणतो तुमच्याकडे टीव्ही आहेत का नाही तीर्थापुरीत? हा म्हणा तर नाही म्हणत नुसते बघत येत माझ्याकडे. 9 वाजले काय? मला 9 वाजता तर भेवच वाटत हातात हात द्यायचं. मग शेव मी हातात देत नाही 9 वाजता. हातात हात धरलेलं सोडितच नाहीत. 7-8 फोटो मग हेच काढते आणि मलाच गोडी लावते. सोड म्हणलं तरी सोडित नाही. त्याला मागं सरक म्हणलं ते पुढे येत आहे. काल एक जण मा कार्यक्रमच केलाय. त्यांनी टाकलेली होती का काय नो. त्याच्या पायात अशी निबार चप्पल होती. ते पुढून फोटो काढायला आलं.
ते त्याच्या तारात आलं. ते कसं चालत असतं तुम्ही बघितलं ना. त्या माझ्याकडे मरावला चांगलं ऐकून चांगले कपडे घातलेले होते. त्याने त्या नादात मला अशी ठोकर मारली की मग अर्ध नकच उडालं पायाचं. ते इतकं टप्प होतं त्याला मी लय रेटलं, पण ते पुढची शिका पुढं गेलं नाही एवढं बी. मी रात्रभर त्या वेदना सहन केल्या पण कार्यक्रम बंद नाही ठेवले, फक्त माझ्या गोरगरीब मराठ्यांसाठी. नसता मत जागेवर जर दुसरं असताना म्हणलं असतं 2 दिवस आराम करू, नंतर बघू, आपण काय गुत्त घेतलं नाही. आणि तुम्ही काय मला गुत्त नाही दिलं. तुम्ही सुद्धा म्हणलं असतात आराम करा, पण मी नाही थांबलो. मला माहिती आहे आता विजयाचा क्षण जवळ आला आहे, कारण तारीखसुद्धा मुंबईची जवळ यायला लागली. मराठ्यांच्या पोराच्या अंगावर आरक्षणाचा विजय होऊन 100% गुलाल पडणार आहे. म्हणून मी रातपाटी एक करायला लागलो आणि या मराठा समाजाच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून फिरतो. मी माझ्या स्वार्थासाठी नाही फिरत. याच्यात काही स्वार्थ नाही, याच्यात एकच स्वार्थ आहे, मराठ्यांच्या पोराला आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघायचं, एवढाच स्वार्थ आहे. मी माझ्या जीवाची कसलीच पर्वा नाही करत आणि करणार सुद्धा नाही. तुम्हाला फक्त माझी विनंती ही अंतिम टप्प्यात आलंय. तीर्थापुरी आणि परिसरातल्या लोकांनी 20 तारखेला मुंबईकडे चला. आता घरी नका थांबू. ही अंतिम लढाई. जशी तुमची प्रॉपर्टी आयुष्याची तुमच्या लेकराची, तसं आरक्षणसुद्धा आयुष्यभरासाठी 1 वर्षासाठी नाही आहे. ते एकदा लेकराला मिळू द्या, मग तुम्हाला राजकारण करायचं तर करा, पण तोपर्यंत राजकारण नाही, नेता नाही, फेता नाही, ना कोण नाही, तोपर्यंत कोणी नाही. मुंबईकडे सगळे चला, बहाणे सांगू नका. मला काम आहे, नामकं आहे, तमकं आहे, गप्पा ठोकू नका. मला तर कोणी फशीत मावशी हो. मला म्हणतात आमच्या मागं लय काम आहे. मी आत्ता त्या खालापुरी सांगितलं, मुरम्यात बी सांगितलं. एक जणांनी मला असं फसिलं 2-3 वर्षापूर्वी बरं का. तर मला आवाज येतो का मा जमलं. मग मी फोन लावला त्याला. मी पहिल्यांदा बैठका घ्यायचो. कोणत्या गावाचा 7-8 जणच असायचे आणि आमच्या 10-12 झाली गावकऱ्याची बैठक. मला बघितलं की दुसऱ्या गल्लीन जायची. मी का दगड घेऊन मागा लागलो होतो, यांच्या ह्या का काय करत होतो कोणाला नाही. इतकी भीषण परिस्थिती, पण मी हाल नाही सोडले. मी नाराज नाही झालो माझ्या समाजावर. मी ते लावूनच धरलं. मला माहीत होतं एक ना एक दिवस आरक्षणात विजयच मिळवायचा. एका पठ्ठ्याने मला असं फसविलं. मी त्याला म्हणलं बैठकीला या उद्या 12 वाजता. ते म्हणलं आलो असतो राव, मी तुम्हाला कवा नाही म्हणलो का, पण मग मोटरच चोरीला गेली. आईला म्हणलं मोटर चोरीला गेले, म्हणलं शेताचं नुकसान झालं, याला दुसरी आणा लागन, टाका लागन, जाऊ दे नका की यांना बैठकीला. मी त्याचा चुलत्यालाच फोन केला. त्याला म्हणलं राव ते आले नाही, तुमचे मोटर सापडली का. ते म्हणला मोटर. ते म्हणला मी त्याचा चुलता आहे, 3 पिढ्या झाल्या आम्हाला वावरच नाही, मोटर कुठून चोरीला गेली. मी तर चक्करच येऊन पडायची वेळ आली माही. इतकी भयान परिस्थिती सुद्धा या तुमच्या मुलानं संघर्षापासून लांब नाही गेला, लढतच राहिलं. आज त्याचा फळ मिळालं. आज माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या पदरात 54 लाख लोकांना प्रमाणपत्र आत्तापर्यंत मिळालेत. कल्याण झालं कोणाचं तरी. एका नोंदीवर 4 लोकांना जरी न्याय मिळाला किंवा लाभ मिळाला तरी 2 कोटी मराठ्यांना आजच आरक्षण मिळालंय. जालना जिल्ह्यातल्या एका नोंदीवर 70 लोकांना लाभ मिळाला एका नोंदीवर. परभणीची काल एक माता माऊली आली होती, तिच्या नोंदीवरती 138 जणांना लाभ मिळालाय एका नोंदीवर. ज्याचे नोंद सापडले त्याचे चुलते, त्याचे पुतणे, त्याच्या आत्या, सगळ्याचा सगळा परिवार त्याचा येणार आहे. त्यामुळे या नोंदीमुळे मराठ्यांचा लाभ होणार आहे, फायदा पण होणार. आता लढाई आपली सरसकट आरक्षणासाठी. ज्याच्या नोंदी नाहीत त्याच्यासाठी सुद्धा आरक्षण पाहिजे, कारण कुणबी आणि मराठा एकच आहे. आजही या मुरम्या गावात मोगाशी आम्हाला तुमच्याकडे यायला उशीरच त्यामुळे झाला. जवळपास 60 गावाचं दप्तर मुरम्यात सापडलं. कुठेतरी विदर्भात एक थोटे आडनावाचं, फिटे आडनावाचं घर या मुरम्याहून विदर्भात गेले.
तिथल्या भाटाजवळ सगळ्या वंशावळी सापडल्या, जाम समर्थापासून खडक्यापासूनच्या सगळ्या. तुमचे बोबडे आडनाव सुद्धा त्याच्यात निघालेत, मी वाचलेत आत्ता. हा, चिमणे, बोबडे, गायकवाड बरेच निघाले. तुमचं साधलं भाऊ, आम्ही तर येत राहिलो. आणखी सरकारला फोन करून सांगितलंय आपलं ठरल्याप्रमाणे भाटाच्या राजस्थानचे असणारे भाट, या भाटांच्या सुद्धा नोंदी घ्यायच्या. जे संस्थान आहे त्या संस्थानामध्ये सुद्धा 22 खोल्या त्र्यंबकेश्वरला सापडल्या, त्या सुद्धा घ्या. कारण त्या शासकीय नोंदी धरल्या जात नाहीत. कारण त्या हजारो वर्षापूर्वीच्या, आणि त्या जर शासकीय नोंदी धरायच्या असल्या तर त्या पुरातत्व विभागाकडे अगोदर द्यावा लागणार. त्यानंतर भूमी अभिलेखाकडे जर त्या गेल्या तर त्या शासकीय नोंदी होत्या. सरकारनं ते मान्य केलंय की संस्थांचे जेवढे जेवढे संस्थानामध्ये पुरावे आहेत ते सगळे आम्ही घेतो. पीक पाणी अहवालाच्या पण घेतो. ते 34 गाव नमुना सुद्धा घेतो आणि 14 नंबर सुद्धा आम्ही घेतो. ज्याच्या टिशीवरती कुणबी लिहिलेलं आहे त्याला पण घेतो. ज्यांच्या खासरा पत्रावरती शेती लिहिलंय आहे त्यांचं पण ग्राह्य धरतो. राक्षस भवनला खूप मोठा पुरावे सापडले, ते सुद्धा घेण्याचं सरकारनं कबूल केलंय. आणि आता भाटाजवळ एक विदर्भातला एका भाटाजवळ 60 गावाचे सापडलेत. असे मराठवाड्यात सुद्धा भाट आहेत. आणि मीडियाच्या माध्यमातून सरकारला जाहीरपणानं आज विनंती करून या तीर्थापुरीतून सांगतोय की ज्या ज्या भाटाचे पुरावे सापडलेत राजस्थानसह मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, कोकणात आणि विदर्भातल्या, हे सगळेचे सगळे याला शासकीय दर्जा देऊन शासनाच्या नोंदी ग्राह्य धरून सगळ्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ते पुरावे ग्राह्य धरा. आणि त्यांनी तसं कबूल सुद्धा मोगाशी मला केलंय की आम्ही घेतो. मग मुख्यमंत्र्यांसंग पाठीमागच्या 4 दिवसात आपली बैठक झाली. त्या बैठकीत सुद्धा आपण सांगितलं, त्यांच्याकडूनही आपल्याला तसा निरोप आहे आणि महाराष्ट्राने सुद्धा ऐकलंय. शंभूराज देसाई साहेब आणि गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं की 25 खोल्या आम्हाला हैदराबादला तेलंगणाच्या संस्थानामध्ये सापडल्या. जर मराठ्यांच्या हजारो नोंदी आहेत आणि 25 खोल्या सापडल्या असल्या तर 1 लाखापेक्षा जास्त नोंदी मिळाल्या तर मराठवाड्यातला एकही मराठा आरक्षणापासून वंचित राहत नाही. एकही. फक्त एका आदेशासाठी समितीचं काम थांबलंय. तेही आदेश उद्या काढण्याची शक्यता आहे असं त्यांच्याकडून निरोप आहे. बघूयात उद्या काढतात का. जर समिती मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात पुन्हा काम करायला लागली तर सरकारला कायदा सुद्धा पारित करायची गरज पडणार नाही. एका साधा शासन निर्णयावर सुद्धा मराठ्यांना महाराष्ट्रातलं आरक्षण मिळू शकतंय. सरकारनं आता वेळ काढूपणा करायला नाही पाहिजे. कारण हे संघर्ष आजचा नाहीये, अनेक वर्षापासून संघर्ष. श्रीमंत मराठ्यापासून गरीब मराठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आरक्षण लागतंय. ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे तो खर्च करून स्वतःच्या मुलं शिकवतोय. श्रीमंताचा जरी पैसा गेला तरी त्याचा त्या ताकदीनं पैसा चाललाय आणि गरीबाचा पैसा जरी गेला तरी त्याला पोरं शिकवण्यासाठी तो कर्ज जरी काढायची वेळ आली तरी काढून पोरं शिकवतोय. नोंद भेटली काय तुम्ही? थांब ना मग जरशी. वेळेप्रसंग बापानं मुलाचा शब्द खाली पडू द्यायचा नाही, मुलीचाही पडू द्यायचा नाही, पण वयाजाने पैसे करून पोरं शिकवायचे. प्रत्येकाचं स्वप्न आहे माझं पोरग अधिकारी झालं पाहिजे. आपण पोरं कर्ज काढून शिकवले म्हणजे एसटी वरची त्याला पाटी वाचायला आली पाहिजे म्हणून नाही शिकवले. आपल्या वाट्याला आलेलं काबाड कष्ट कमी झालं पाहिजे, आपले लेकरं अधिकारी झाले पाहिजेत म्हणून आपण रात्रंदिवस कष्ट करून पोरं शिकवले आणि आपल्या डोळ्या देखता लाखांना पोरं सुशिक्षित बेकार झाले. कसं सहन करू शकता तुम्ही? तुमचे पोरं तुमच्या डोळ्या देखता जर आत्महत्या करायला लागले तुम्ही कसं सहन करता? तुमचं हक्काचं आरक्षण असूनही तुम्ही सोडलं कशामुळं? हा प्रश्न माझा अगोदर आता मराठा समाजाला आहे. तुमच्या राजकारणापायी तुमच्याच पोराचे मुर्दे पडायला लागले. तुम्ही किती दिवस सहन करणार? यांच्या टोळ्याच्या टोळ्या एक व्हायला लागल्या.
त्यांचं आरक्षण सुद्धा आपण मागितलं नाही, तरी आपल्या विरोधात उठायला लागले. आपल्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाला धक्का नाही लागत आणि वंजारी बांधवांच्या सुद्धा नाही लागत, तरीही आपल्या विरोधात यांनी त्याचा ऐकून आवाज उठवू नये ही आपली त्यांना विनंती. आजही गावखेड्यात मराठा आणि ओबीसी बांधव एक जीवाने वागत आहेत. आत्ताही आपल्या घराची चावी आपली माता माऊली आत्ताही घरातल्या माणसाकडे देत नाही, परंतु ज्यावेळेस तिला शेतात जायचं असतं त्यावेळेस तिचे मुलं शाळेत गेलेले असतात. शेजाऱ्याचं घर जर ओबीसीचं असलं ती कधीच म्हणत नाही याच्या हातात मी चावी कशी देऊ. आमचा इतका विश्वास आहे एकमेकावरती गावखेड्यात की स्वतःच्या घराची चावी आपण त्याच्या हातावर ठेवतो आणि सांगतो माझे लेकरं शाळेतून आल्यावर त्यांना दे. इतका विश्वास ओबीसीत आणि मराठ्यात आत्ताही गावखेड्यात आहे. हे एकटाच विरोध करतोय, बाकीच्या ओबीसी बांधवांना वाटतंय जर मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे, आपल्या नेत्यानं गप्प बसावं. पण हा राजकारणी माणूस आहे ओबीसी बांधवांच्या आता लक्षात आलं. सामान्य ओबीसी बांधवांना एकत्र करून हे स्वतःच्या केसेस मागे घ्यायला लागला आणि राजकीय वजन वाढवायला लागलाय. हे ओबीसी बांधवांच्या आता लक्षात आलंय. याच्यावरती प्रचंड केसेस झाल्यात आणि याला पुन्हा कांदे खायला जायची वेळ आली. कांदेच खातोय मध्ये बस नुसते येड पडतोय. खरं बोलतो परत ते यायला मला त्याचं तेवढं आवडतं बा. मी त्याला म्हणलं तुला एकाचा काचा खाल्लं गोरगरिबाचं, तो जेल भोगलं, बेसन आणि भाकर खाऊन आला मधून. तो म्हणतो त्याला काय माहिती मध्ये काय मिळतं ते, बेसन भाकरी बरोबर कांदा मिळतो, मग काय गोणीभर जस का लढाई जिंकून आला असं सांगतो कांदे मिळत आहेत मध्ये. माझी गोरगरीब ओबीसी बांधवांना आणि मराठी बांधवांना विनंती, माय बापा हो त्याचा ऐकून एकमेकाच्या अंगावर नका जाऊ. तुमचे आणि आमचे संबंध चांगले आहेत, त्याच्यासाठी आपल्यात नाराजी निर्माण व्हायला नको. कोणाच्याही आरक्षणाला आमच्यामुळे धक्का नाही लागत. 70 वर्षापूर्वीच्या नोंदी मराठ्यांच्या सापडल्यात, याचा अर्थ मराठा ओबीसी आरक्षणात आहे. आमची जमीन जर तीर्थापुरी सापडली तर तुम्हाला तीर्थापुरी तर त्या 7 बाऱ्याच्या नियमाप्रमाणे द्यावं लागणार आहे. तुम्ही जर आम्हाला उस्मानाबाद धाराशिवला घे म्हणत असाल तर आम्ही नाही घेणार. हे कोणालाच मान्य नाही. आमची जमीन इथं सापडली आणि तुम्ही सांगताय 200 किलोमीटरवर घ्या, हे कसं मान्य? मी परवाच्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत सुद्धा सांगितलं तो एकटाच आरक्षण खातोय आणि ते सिद्ध सुद्धा करून दिलंय मी त्यांना त्याच्या बैठकीत, कारण ते लाईव्ह होतं, तुम्ही सुद्धा टीव्हीला ऐकलं असेल. तो काय म्हणतो माहिती आहे का, एसटी फुल झाली, एसटीत बसायलाच जागा नाही. हेची एसटीत बसायला जागा नाही, उघडेवर दार. मी मुख्यमंत्र्यालाच सांगितलं त्याशी, त्यांनी काचा लावून घेतल्यात आतून, बाहेरून काळं लावलंय काचा, दराजा लावून घेतला आणि आतून एकटाच पाय पसरून बसलाय आणि म्हणतो ग एसटी फुल झाली. तुम्ही दार उघडा, मला ढुकून बघू द्यायचं त्या टंगड्याच सरळ करतो. एकटाच बसलाय त्या एसटीत. अरे गोरगरीब ओबीसी बांधवाला सुद्धा हा खाऊ द्या नाही. ओबीसींच्या 34 जाती छोट्या छोट्या माझ्याकडे आल्यात पुसदला, वाशिम जिल्ह्यात, आणि त्यांनी सांगितलं आम्हाला हा खाऊ देत नाही. आमचा वेगळा प्रवर्ग धनगर बांधवासारखा आणि वंजारा बांधवासारखा बनवायचा, एनटी व्हीएनटी सारखा आमचा वेगळा प्रवर्ग करा, हा आम्हाला खाऊ देत नाही. स्वतःच्या जातीवरती हा अन्याय करायला लागलाय आणि हे ओबीसी बांधवाच्या आता लक्षात यायला लागलंय हो राजकारणी माणूस आहे, हा याचा फायदा सोडून काम नाही करत. त्याला तर मी जाहीर चॅलेंज केलं होतं, तू जर ओबीसीचा नेता आहे तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर. आणखीनही त्यांनी केलं नाही. तेव्हापासून ओबीसी बांधवांच्या लक्षात आलंय आणि धनगर बांधवांच्या लक्षात आलं की हा राजकारणी माणूस आपला वापर करून घ्यायला लागलाय. याचा ऐकून मराठ्यामध्ये आणि आपल्यामध्ये नाराजी नको आणि दुरावा बी निर्माण नाही झाला पाहिजे, कारण मी काही चुकीचं बोलत नाही. जे सत्य चौकटीत ते मांडतोय.
ज्याच्या शासकीय नोंदी त्याला ओबीसी प्रवर्गात घेणं सरकारचा क्रमप्राप्त आहे, त्याच भूमिकेवर मी बोट ठेवलंय. माझ्या मराठा समाजाची तीच मागणी आणि त्या मागणीवर आम्ही ठाम आहे. कोणी किती आडवा आला तरी आरक्षण 20 जानेवारी पर्यंत मराठी मिळवणार म्हणजे मिळवणार, कोणी पण आडवाया. कारण आमचं ते हक्काच आहे, आम्ही आता नाही सोडू शकत. तुम्ही बार बार आम्हाला दाखले देणार. आम्ही मागासवर्ग आयोग स्थापन केलाय, आम्ही आरक्षण टिकवणार आहेत. ते आरक्षण टिकणार आहे काही स्पष्ट भूमिका करा. मी 3 वेळेस सांगितलं. इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतं 50% वर जर गेलं तर आरक्षण टिकत नाही. मग ते पुन्हा आम्हाला का देत आहे? तुम्ही क्युरिटी पिटिशन दाखल केली, ती याचिका ओपन कोर्टात घेणार आहेत का याचा मूळ प्रश्न आहे. ती जर ओपन कोर्टात घेतली तरच तिचं वाचन केलं जातं. रिव्ह्यू जर सरकारनं घेतला असता तर रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून ओपन कोर्टात हिअरिंग झाली असती. क्युरिटी पिटिशन ओपन कोर्टात नाही घेता येत, कारण ती उपचारात्मक याचिका आहे. उपचारात्मक याचिका म्हणजे काय? मी माझ्या मराठ्याला माझ्या भाषेतच समजून सांगितलं, म्हणून त्यांच्या डोक्यात बसलंय. मावश्याच्या डोक्यात आरक्षण बसलंय, फक्त मी माझ्या मराठवाड्याच्या भाषेत समजून सांगितलं म्हणून मावल्याच्या लक्षात आलंय आरक्षणामुळे आपले पोरं मोठे होणार आहेत का, त्यांच्या पक्का डोक्यात बसलंय. उपचारात्मक याचिका म्हणजे समजा माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे, पूर्वी यांना खुर्ची द्या राव, मग सगळं मेळच होकायला लागलाय. उपचारात्मक याचिका म्हणजे काय? समजा माझ्या पायाचं ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या पायाला पुन्हा 1 वर्षानं दुखापत झाली, तो पाय पुन्हा मोडला किंवा त्याला दुखापत झाली, आतमध्ये रॉड टाकलेले किंवा तो रॉड वाकलाय, मग पुन्हा एकदा चिरफाड त्या पायाची करावी लागणार आहे, तरच आत काय झालं कळणार आहे. तुमच्या लक्षात येतं मी काय सांगतोय? तुम्हाला आरक्षण सांगायला लागलं. क्युरिटी पिटिशन आत्ता जी कोर्टात दाखल केलेली सुप्रीम कोर्टात ते विषय, जर पायातून पुन्हा मोडलाय पण वरून दिसत नाही तर पुन्हा चिरफाड करावी लागणार आहे आणि आत पायात नेमका रॉड वाकलाय का पुन्हा पाय मोडलाय हे बघावं लागणार आहे. याच्यासाठी चिरफाड केल्याशिवाय पर्याय नाही. तसं न करता ते काय सांगायले डॉक्टर, उदाहरणार्थ वरून मलम लावा. आता पाय मोडाय आत, वरून मलम लावल्यावर ते कसं काय नीट होईल? त्याच्यासाठी तुम्हाला ते फाडावंच लागणार आहे आणि पुन्हा ऑपरेशन करून तो पाय दुरुस्त करावा लागणार आहे. तशी ही उपचारात्मक याचिका आहे. जी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिलाय त्याचं फक्त क्युरिटी पिटिशनच्या मार्फत वाचन होतं, अहवालाचं वाचन होत नाही. गायकवाड आयोगानं जो मराठ्यांचा मागास सिद्ध असलेला अहवाल दिलाय त्याचं वाचन पुन्हा होणार नाही. आणि गायकवाड आयोगामध्ये ज्या त्रुटी आहेत की मराठा समाज मागास नाही ह्या भरून काढण्यासाठी सरकारनं आणि सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं भोसले साहेबाची समिती गठीत करा आणि त्या त्रुट्या भरून काढा. आता ज्या त्रुट्या भरून काढल्या तर जो अहवाल आलाय तो अहवाल सुप्रीम कोर्टापुढं पुन्हा वाचावा लागणार आहे, तेव्हा मराठ्याला आरक्षण मिळत. आणि ती अहवाल जर वाचायचा असला तर ओपन कोर्टातच हिअरिंग करावं लागेल, चेंबरमध्ये नाही. चेंबरमध्ये जर झाली, ती जर ओपन कोर्टात हिअरिंग नाही गेली क्युरिटी पिटिशनची, तर फक्त जजेसने दिलेला निकालच वाचला जातो आणि निकाल तर मराठ्याच्या विरोधात गेलेला आहे. मग तो बदलणार कसा? म्हणून सरकारला आमची विनंती होती की तुम्ही भूमिका स्पष्ट करा. मराठ्यांनी ते आरक्षण नाकारलेलं नाही, पण ते आरक्षण टिकणार आहे का? NT VJNT सारखं ते आरक्षण टिकल का? ही भूमिका स्पष्ट करा. त्यापेक्षा मराठ्यांच्या जर नोंदी सापडल्या तर मराठ्यांना OBC मध्ये आरक्षण द्या. कशाला बाकीचे कुटाने करताय? आता 54 लाख नोंदी सापडल्यात तर मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालंय. आता कशाला बहाणेबाजी करता? आता त्याच्यावरही त्यांचं मंथन चालू आहे. आता आपलं फक्त एका शब्दात गुंतलंय
तेवढंच सांगतो मी आता पुढच्या गावाला जातो. आपलं एका शब्दात गुंतलंय. आता आपलं आणि त्यांचं ठरलं होतं ज्याची नोंद मिळत त्याचा सगळा परिवार आरक्षणात घ्यायचा, सगळा, आणि त्याचे सगळे सोयरे घ्यायचे. एक मंत्री माझ्याकडं आला 2-4 दिवसापूर्वी. ती मला म्हणे, मी त्याला म्हणलं बाबा ज्याच्या नोंदी सापडल्या त्याच्या सोयऱ्याला तुम्ही लाभ दिला का? तेव्हा म्हणला मग दिलाय. म्हणलं एखादं उदाहरण दाखवा बरं मला, कोणाला दिलंय? तेव्हा म्हणला ज्याची नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे म्हणजे त्याच्या पुतण्याला आणि चुलत्याला लाभ दिलाय आम्ही. आईला म्हणलं यांच्यात चुलते पुतणे कसं काय बा सोयरे होते? आमच्यात तर भावकी होती. त्याच्या गोळ्याच बंद पाडल्या. मी तसं म्हणल्यावर म्हणलं तुमच्यात सोयऱ्याला लाभ दिला म्हणजे चुलतान पुतणे भावकावापासून सोयरे झाले बा? आमच्यात भावकी हो म्हणलं. ती अर म्हणले काहीतरी गफलत झाली. त्या अज्ञानातून शब्द घेण्यात आला. बघा, अज्ञानातून शब्द घेण्यात आला म्हणजे सरकार चालवते 40-40 वर्षापासून, आणि ते म्हणले त्या अज्ञान आहेत त्यांच्याकडून सहज घेण्यात आला तो शब्द. म्हणलं ते काय चेटीत हागत येत काय? अज्ञानात घेण्यात आला. मीडियावर बोललोय, मागं नाही बोलत, कारण मला माझ्या मराठ्यांच्या लेकराची कदर आहे. मी तुमची नाही माया करू शकत. तुम्ही काही बोलणार ना, मी ऐकून घेणार. अज्ञानात शब्द घेण्यात आला म्हणजे मंत्रिमंडळाचे 6 मंत्री आहेत तिथं, 4 जजेस आहेत, कायदे तज्ज्ञ आहेत, घटनेचे अभ्यासक आहेत, कायद्याचे अभ्यासक आहेत, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आहेत, समितीचे सदस्य आहेत, माजी आयोगाचे अध्यक्ष आहेत, IAS दर्जाचे अधिकारी आणलेत, ज्याला चौकटीमध्ये शब्द बसविता येतात असे तज्ज्ञ सुद्धा अधिकारी त्यांनी आणलेत. आणि तुम्ही म्हणतात त्यांच्या अज्ञानातून शब्द घेण्यात आला. एका शब्दावरती 1-1 घंटा चर्चा झाली. असे एकूण 4 शब्द आहेत. 4 घंटे बैठक चालली. ती नाही म्हणले आता आम्ही माघारी जातो आणि याच्यावर काहीतरी करतो. आणखीन माघारीच नाही आली. कवा येतात कुणाला माहीत. नुसतेच म्हणते ती इमान रेडी. इमानावर लय बरे त्यांचा. कुंकड पळत येत आणि कुंकड नाही त्यांचे त्यांनाच माहीत. इकडे मी नाही सोडू शकत आणि माझा मराठा समाज सुद्धा नाही सोडू शकत. तुम्हाला माझी आता जाता जाता विनंती, हा लढा आता अंतिम टप्प्यात आलाय. पहिल्या दिवसात जी एकजूट होती ती शेवटपर्यंत ठेवा. आणि मराठ्याकडून नेमकं हेच झालं इथून पाठीमाग. हजारो वर्षापूर्वी सुरुवातीला ताकदीने एकत्र आले आणि शेवटच्या टप्प्यात थोडे कमी पडले, म्हणून विजयाने आपल्याला हुलकावणी दिली. आता विजय खेचून आणेपर्यंत आपली एकजूट फुटू द्यायची नाही आणि 1 इंच सुद्धा कोणीच मागं सरकायचं नाही. कारण इथं घराघरातल्या मराठ्यांच्या पोराच्या आयुष्याचा प्रश्न आहे. आता मागं सरकू नका. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा करोडाच्या संख्येने सध्या एकत्र आलाय. एका हाकेवरती मराठा एकत्र आलाय. आता कोणीच कमी पडू नका. जाता जाता तुम्हाला पुन्हा एक काम सांगून जातोय. मुंबईचे खिंड आम्ही लढवणार आहेत. पाठीमागचे खिंड तुम्हाला लढवायची. बेसावध नका राहू. आता सावध व्हा. कारण 80% लढाई आपण आता जिंकली. आता थोडी राहिली, ती सुद्धा जिंकणार आहेत आपण. फक्त तुम्ही सावध राहा. बाकीच्यांचा विचार तुम्ही नका करू. निरोप आला काय काही नाही ना? मला भी वाटत वाटलं तिकडून निरोप येतो काय. आता ही लढाई जिंकत आणली मायबापा. हो, आता नाही मागं सरकायचं. काही पण होऊ द्या. तिकडची खिंड लढवायला आम्ही तुमचे मुलं म्हणून तिकडे चाललोय. तुमचे मुलं म्हणून आम्ही ती खिंड लढवायला लागलोय. तुम्हाला इथलची खिंड लढवायची. मी बीडच्या सभेत जाहीर सांगितलं, आम्ही मुंबईला जातोय. मराठ्यांनी आता मुंबईला जायचं ठरवलंय. माता मावल्यावर पाठीमागचे खिंड तुम्ही लढवा. कारण आम्हाला जर तिकडे त्रास दिला तर पक्षाचा कोणताही आमदार आणि कोणताही मंत्री असो त्याच्या बंगल्याला येडा टाकून तुम्ही बसायचं. आणि तुम्ही पायातले जर हातात घेतले ना त्याचा कार्यक्रमच झाला. कोणाला हाणायची गरज नाही, नुसते हातात घ्या. 2 महिने गरज नाही उघडीत ठेव. मी बीडच्या माता मावल्यांना आणि महाराष्ट्रातल्या माता मावल्यांना हे आवाहन केलं की तुमचे मुलं म्हणून आम्ही तिकडे चाललोय. आम्हाला जर त्रास झाला तर तुम्ही मागं कोणाला डिल्ल सोडू नका.
कारण त्याला एवढंच विचारा गेल्यावर, तो इथं निवांत झोपला, पण तो हे तिथले लोक आमच्या लोकांना त्रास द्यायला लागले. यांचं इकडं नाक दाबलं की तिकडं फोन करून सांगतात आमची लय बेजारी चाललेली, त्यांना त्रास नका देऊ. तुम्ही फक्त इकडं आंदोलन शांततेत करा, आम्ही सुद्धा तिकडे शांततेतच करणार आहे. मी व्यासपीठाच्या खाली आलो बीडमध्ये, काही माता मावल्या आल्या, ते म्हणले दादा तुम्ही जा मुंबईला, आम्ही आहेत मागं, तुम्हाला नुसतं तिकडं आडून द्या तुमच्या गाड्या फिड्या, एका चपलीतच तुतार फोडी ते त्याचं. हे एकदा तराला लागल्यावर लय अवघड आहे भाऊ. आणि मावशी तुम्हाला सांगतो, आम्हाला जर तिकडं आडीलं काही अडचण आली ना, तुम्ही शांततेत 2-3 लाख महिला, नुसत्या तीर्थापुरीच्या महिला चलून त्या रोडनी तुमच्या मागं 2 लाख महिला आल्या पाहिजेत जालना जिल्ह्यात. तुम्ही फक्त पुढं चाला, महिला आता मागं सरकत नाहीत, फक्त पुढं व्हा कोणीतरी. त्यांचे टप्पर बी नाही तुम्हाला अडायचं. आम्हाला जर त्रास दिला ना, तुम्ही इकडं शांततेत ते आंदोलन करायचं. चारही बाजूने त्यांनी आपल्याला घेरलंय, आपण 10ही बाजूने त्यांना घेरायचं. आता सुट्टे नाही, आता आपल्या पोरांना आरक्षणच घ्यायचं आहे. आणि आम्ही तुमचं मथरं बी संघ चाललेलं आहे, ते आमच्या संघाचे तुमचं मथरं. त्याला काही त्रास झाला ना, मग मथरे बघा इकडं काही चप्पल काढी ती. आम्ही मथरं संघ घेऊन चाललेलं आहे तिकडं. मथरे इथं ठुत नाहीत आता आम्ही तुमचं. आम्ही म्हाताऱ्याला सांगितलंय तुम्ही संघ चाला. आणि मावशीवर तुम्हाला काम आहे आता आणखीन एक, ते बी तुम्हीच करायचं आहे. 20 तारखेला करोडच्या संख्येनं मराठ्यांचे माणसं मुंबईला चाललेत. इथून 400, 500, 600 किलोमीटरवर लढायला चाललेत. तुम्ही सगळ्यांनी त्यांना वाटा लावायला यायचं 20 तारखेला सकाळी 8 वाजता अंतरवालीला. आपल्या गोदापट्ट्यातल्या 123 गावातून लाखानं महिला वाटा लावायला येणार आहेत त्या लेकराला. तुम्ही सुद्धा कोणी घरी राहू नका. तीर्थापुरीतल्या मराठ्यांचं घर ना घर पुरं अंतरवालीला आलं पाहिजे. प्रत्येक मराठ्यांच्या घराला 20 जानेवारीला कुलूपच दिसलं पाहिजे घराला. एकही माणूस घरी थांबू नका, कारण हे बळ असतं. जे पोरं चाललेत ना, त्यांच्या पाठीवर जर कोणी मायेचा हात फिरवला ना, ते पोरं लढायला मागा पुढं बघत नसतात. त्यांच्या पाठीवर मायेचे थाप टाका. तुम्ही दुसरं काय करू नका, फक्त अंतरवालीपासून गेवराईपर्यंत पायी वाटा लावायला आणि तुम्ही वापस या. ते पोरं आरक्षण घेऊन आल्याशिवाय माघारी येत नाहीत मोकळे मग. कारण ते जाणारं पोरग हे तुमचं आहे, हे तुमच्या नजरेसमोर ठेवा. तुमचं पोरग गेलं तरच तुमचं, असं करू नका. आता कोणाचाही लेकरू जर आज मुंबईला जाणार असलं लढायसाठी, तर ते तुमच्या लेकरासाठी लढायला चाललं हे लक्षात असू दे. त्याच्या पाठीशी तुम्ही आता उभा राहा. त्याच्यात तुमचा मुलगा बघा. आणि ज्यावेळेस असे बाहेर जातात पोरं, त्यावेळेस जर मायबाप समाजानं त्याच्या पाठीवरून हात फिरला ना, तर त्याला वाटतंय माझा मायबाप समाज माझ्या पाठीशी ताकदीनं उभा आहे, मी आता बेणार नाही, मी आरक्षण घेतल्याशिवाय मागा नाही येणार. हे पोरं फक्त तुमच्या मायेचा डोक्यावरून हात फिरायची वाट बघायला लागले. त्यामुळे तुम्ही एक दिवस एकत्र आले काम बुडून, आणि तुम्ही एक दिवस एकत्र आल्यामुळे जर माझ्या मराठा समाजाचं कल्याण होणार असलं तर तुम्ही बिनधास्त एक दिवस काम बुडा, पण त्यांना वाटा लावायला या. तुम्हाला अंतरवालीपासून गेवराईपर्यंत पायी चालायचं. तुमचा उपास सुद्धा त्या दिवशी घडू शकतो, किंवा तुमचे डबे सुद्धा तुम्ही पाठच तयार करून सोबत घेऊन या. पण आपल्या परिसरातला एकही मराठ्याचा माणूस आणि माता माऊलींना घरी त्या दिवशी राहू नका. त्याच्यामध्ये 2 फायदे आहेत आपले. पहिला फायदा आहे, तुम्ही त्याच्या पाठीशी उभा राहिला, त्याला वाटा लावायला आलात, त्याचा आणखीन बळ लढायला वाढणार आहे. आणि दुसरा फायदा आहे, सरकारवर एवढं प्रेशर जाणार आहे की वाटा लावायला जर गोदापट्ट्यातल्या लाखांना महिला आल्यात, तर हे मुंबईत येणारे हे आमची किती फजिती करते. आणि मागं वळून गेलेले वाटा लावून हे बे लाखात येत, यांना जर त्रास तिकडे मुंबईला दिला तरी मागचे किती रुद्र अवतार करतील. हे धास्ती त्यांच्यावर जाणार आहे. म्हणून 20 जानेवारीला सकाळी 8 वाजता तुम्हाला अंतरवालीला यायचं आहे, कारण 9 वाजता आम्ही अंतरवाली सोडणार आहे. आता आम्ही माघारी नाही येत. आणि तुम्हाला सांगितलेले शब्द आपण प्रत्येक वेळेस पाळलेले आहेत, आठवणीत घेऊन बघा. कारण माझा बी एक तत्व आहे, मी दिलेले शब्द माघारी घेत नाही. मग जीव गेला तरी हरकत नाही, मी परवा नाही करत. तुम्हाला पाठीमागच्या वेळेसही मी सांगितलं होतं की माझं शरीर मला साथ नाही देते. एका महिन्यात 26 दिवस उपोषण झालेलं आहे माझं. एकदा 17 दिवस आणि एकदा 9 दिवस. माझं शरीर खऱ्याने सांगतो मी तुम्हाला साथ नाही देत. तुमच्या इथल्या तीर्थापुरीतल्या बऱ्याच बांधवांना माहिती,
माझं शरीर मला साथ देत नाही. माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती आहे माझे काय हाल होते ते. पण मी नाही हटत. मी आता माझं जीवनच अर्पण केलेलं आहे या समाजासाठी. मी नाही मागापुढं बघणार आता. जर जीवनच समाजाला अर्पण केलं आहे तर मरायला काय द्यायचं. त्यामुळं आम्हाला आता तुमच्या साथीची आणि पाठबळाची दोन्ही गरज आहे. तुम्ही आमच्या खांद्याला खांदा लावून लढायला पाहिजेत. मी जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला मागंही सांगितलं होतं की मी माझ्या बापाला सुद्धा सांगितलेलं आहे, तुम्हाला 4 मुलं आहेत, एक जर मेला ना 3 मुलाकडं बघा, डोळ्यात पाणीसुद्धा आणू नका, आनंदाने जगा. गेलो तर समाजासाठी जाईल. आणि माझ्या बायकोला सुद्धा सांगितलं, आलो तर तुझा, नाहीतर समाजाचा कुंकू पुसायचं, कारण मी क्षत्रिय मराठा आहे. आता मी नाही हटत, कारण या पोरांच्या डोळ्यातलं पाणी मी नाही बघू शकत. आता मला तुम्हाला दुसरी एक विनंती आहे, आता नाही हटायचं. मी तुमच्यात आसन नसन मला माहीत नाही, पण आता मराठ्यांची एकजूट फुटू देऊ नका. कारण ही एकजूट बघण्यासाठी 70 वर्षे गेलेत आपले. ही एकजूट फुटू देऊ नका. मला माहीत नाही मी तुमच्यात आसन का नसन, पण हे विचार मोडू देऊ नका. आणि महाराष्ट्रातला मराठा खूप दिवसाने एकत्र आलाय, त्याला आता फुटून देऊ नका. काही झालं तरी हरकत नाही. आता ही लढाई मराठ्यांच्या पोराच्या भविष्यासाठी जिंकायची. तुम्हाला शब्द देऊन जातो, मेलो तरी मागा नाही सरकणार, पण मराठ्यांना आरक्षणच देणार. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिव.